एकीकडे विक्रोळीमध्ये दुकानदाराला मनसैनिकांनी चोप दिलाय, तर दुसरीकडे आता मीरा भाईंदरमध्ये वाघ येतो या नावाचे बॅनर झळकलेत। मनसेअध्यक्ष राज ठाकरे उद्या मीरा भाईंदरच्या दौऱ्यावर असणार आहेत। मात्र दौऱ्याआधीच भाईंदरमध्ये मनसेने जोरदार बॅनरबाजी केली। राज ठाकरेंच्या दौऱ्याची सुद्धा मनसैनिकांनी जोरदार तयारी केल्याचं एकंदरीत या बॅनरवरून समजतंय। उद्या मीरा भाईंदरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दौरा करणार आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेकडून या संदर्भामध्ये एक मोर्चाची सुद्धा हाक देण्यात आलेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती आता यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मीरा भाईंदरच्या दौऱ्यावर असणार आहेत। दौऱ्याआधी मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून जोरदार बॅनरबाजी सुद्धा करण्यात येते। वाघ येतोय अशा प्रकारचे बॅनर्स जे आहेत ते मीरा भाईंदरमध्ये झळकतायत। मनसेकडून राज ठाकरेंच्या दौऱ्याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे। मराठी माणसावर ज्या मीरा भाईंदरमध्ये अन्याय झाला, याच मीरा भाईंदरमध्ये आता राज ठाकरे दौरा करणार आहेत, जिथून या वादाला सगळं तोंड फुटलेलं होतं। याच संदर्भामध्ये आता अखेर राज ठाकरे जे आहेत ते मीरा भाईंदरचा दौरा करणार आहेत। मीरा भाईंदरमध्ये वाघ येतोय, पाहायला नक्की या, ऐकायला नक्की या, असं सुद्धा आवाहन मनसैनिकांनी या पोस्टरमधून केलेलं आहे। हे आपण स्क्रीनवरची ही दृश्य पाहतोय। हे एक पोस्टर मनसेकडून आता जारी करण्यात आलेलं आहे। याच पोस्टरवरती वाघ येतोय, मीरा भाईंदरमध्ये पाहायला आणि ऐकायला नक्की या, असं आवाहन सुद्धा मनसैनिकांकडून करण्यात येत आहे। उद्या मीरा भाईंदरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दौरा करणार आहेत। ज्या मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसावरती अन्याय झाला, ज्या व्यापाऱ्याला मनसैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिलं, याच मीरा भाईंदरमध्ये उद्या राज ठाकरे येत आहेत। आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत आहेत। मनोज, सध्या मीरा भाईंदरमध्ये कशा पद्धतीने मनसेने तयारी केलेली आहे आणि राज ठाकरे कोणकोणत्या मुद्द्यांवरती उद्या बोलू शकतात? नक्कीच सिद्धेश, आपण या ठिकाणी बघितलं तर मराठी आणि हिंदी भाषेवरून मोठा वाद हा मीरा रोडमध्ये उत्पन्न झालेला होता आणि त्यानंतर आपण बघितलं गुजराती आणि मारवाड्यांकडनं मोर्चा देखील या संदर्भात हा काढण्यात आलेला होता आणि त्यानंतर मनसेकडून त्याला उत्तर म्हणून मोर्चा काढण्यात येणार होता। पण मनसेच्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना या ठिकाणी पोलिसांनी अटक केलेली होती आणि त्यानंतर आपण बघितलं मोठा या ठिकाणी मनसेकडनं मोर्चा हा काढण्यात आलेला होता। मनसे पूर्ण आक्रमक झालेली होती आणि मनसेकडनं आपण या ठिकाणी मोठा मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात आलेला होता आणि त्यानंतर आपण बघितलं सर्वकडे टीका देखील झालेली होती। विरोधकांकडनं या मोर्चावर म्हणजे पोलिसांनी जी अटक केली त्यावरती टीका निर्माण झाली होती आणि यावरती पोलिसांची निलंबन प्रक्रिया देखील या ठिकाणी झालेली होती आणि त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या मीरा रोडमध्ये जाणार आहेत। संध्याकाळी 6 वाजता मीरा रोडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जाणार आणि त्यासाठी त्यांचा आपण बघितलं पोस्टर देखील हे आता समोर आलेलं आहे आणि त्या पोस्टरमध्ये आपण बघितलं वाघ येतोय असं या पोस्टरमध्ये लिहिण्यात आलेलं आहे आणि त्यांना बघण्यासाठी आणि आपण बघितलं या त्यांचं संभाषण ऐकण्यासाठी या असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि आपण बघितलं तर या ठिकाणी मीरा रोडची आता परिस्थिती बघितलं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी ही करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर जो झेंडे आहेत ते मनसेचे मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेली पूर्ण तयारी ही करण्यात येणार आहे। कारण की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता आपण बघितलं जो मोर्चा निघाला होता त्यानंतर आता राज ठाकरे हे मीरा रोडमध्ये जाणार आहे आणि आता उद्या भूमिका त्यांची काय असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की उद्या राज ठाकरे हिंदी आणि मराठी भाषेवर काय उत्तर देतात आणि त्यासाठी आपण बघितलं काय बोलतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागेल। कारण की आपण बघितलं गुजराती मारवाड्यांनी जो मोर्चा काढलेला होता त्यांनी नंतर माफी देखील मागितली होती आणि त्यानंतर आता राज ठाकरे हे मीरा रोडमध्ये जाणार आहे। त्यामुळे आता काय याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आपण बघितलं उद्या राज ठाकरे काय संभाषण करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच, त्यामुळे आता राज ठाकरे कोणकोणत्या मुद्द्यांवरती प्रकाश टाकतात आणि कोणकोणत्या मुद्द्यांवरती ते हात घालतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय की मीरा भाईंदरमध्ये सध्या मनसेकडून जोरदार तयारी करण्यात येते। वाघ येतो या आशयाचे बॅनर सुद्धा आता मीरा भाईंदरमध्ये झळकायला सुरुवात झाली आहे। मीरा भाईंदरमध्ये वाघ येतोय, पाहायला आणि ऐकायला नक्की या, असं आवाहन सुद्धा मनसैनिकांकडून आता करण्यात येत आहे।